दोन्हीकडे अस्तित्वाचा अनुभव आहे. फॉल्स इगोमध्ये देहाच्या अपेक्षेत आपण अस्तित्वाचा अनुभव घेतो आणि ट्रू इगोमध्ये आपण जाणीवेच्या अपेक्षेत अस्तित्वाचा अनुभव घेतो. आहे दोन्हीकडे अस्तित्वाचाच अनुभव. आणि म्हणून आता आणखीन वेगळ्याच पद्धतीने आपण आपलं हे जे ज्ञान आहे त्याचं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक माणसाचं जीवन मीने सुरुवात होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नेमकं मी हे केंद्रस्थानी असतं आणि त्या केंद्रस्थानातून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. मी सकाळी उठलो, मी असं केलं, मी तसं केलं, हे सगळं सतत आपल्याकडे भावना असते. तो हा मी आपण जे म्हणतो तो मी, त्याच्या मागे काय आणि पुढे काय अशा तीन गोष्टी आहेत. ज्याला आपण स्वरूप म्हणतो की चैतन्याचा विराट सागर की अनंत स्वरूप आहे, त्याला स्वामी म्हणतात. म्हणजे सकाळी जसं सांग की निर्गुण निराकार स्वरूप आहे, तिथे असणेपणाचं भान घेतलं तेव्हा ते सगुण निराकार आहे. आणि त्या सगुण निराकाराकडे अनंत होणं किंवा अनंताच्या अंगाने प्रगटीकरण होणं ही प्रेरणा निर्माण झाली. त्याच्यातून सर्व विश्व निर्माण झालं. तर हा स्वामी ज्याला आपण म्हणतो ते मूळ स्वरूप. ह्या स्वामीमधून मी प्रगट होतो. म्हणजे स्वामीच्या ठिकाणी आहेपणाचं भान घेतलं गेलं की मी आहे असं जे आपण समजतो की मी आहे आपल्या ठिकाणी, तसं तिथे मी आहे हा भाव आला. पण तिथे निराकार असल्यामुळे पुढे काय आहे कळेना. मग पुढे काय होतं तर अनुभवण्यासाठी, जाणीवपूर्वक जाणण्यासाठी हे विश्वरूप निर्माण झालं. म्हणजे आपल्या ठिकाणी जो मी आहे मुळात ते चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे. चैतन्य स्वरूप हे स्वामी. मी म्हटलं तर ते चैतन्य स्वरूप मी रूपाने देहाच्या द्वारे कार्य होतं. आता इथे जाणीवेच्या ठिकाणी मी हा शब्द वापरला आपण, लक्षात घ्या. मी कळतो आपल्याला. जाणीव कळायला आता एकदा पुन्हा पुन्हा ऐकलं की लक्षात येईल, कारण हा शब्द पटकन लक्षात येत नाही बऱ्याच वेळा सुरुवातीला, नवीन कोणी जर ऐकत असेल त्यांना. पण मी कळतो, मी आपल्याकडे चाललेला आहे. तर स्वामीच मी झाला आणि मीनेच मी पण धारण केलं. आज आपली अवस्था ती मीपणातून जीवन जगतो आहोत आपण प्रत्येकजण. आता मी पण म्हणजे देहभावातून आपण जे जीवन जगतो त्याला मी पण म्हटलं आहे. की मी देह आहे, त्या देहाचं नाव हे आहे. या अंगानेच आपण सगळं जीवन आपलं जगत असतो. जन्माला आल्यापासून सर्वसाधारण माणसं देह मी ह्या भावातूनच जीवन जगतात. आणि देह मी ह्या भावातून जीवन जगत असल्यामुळे त्याची जीवनाची दिशा चुकते. सर्वसाधारण माणसाच्या जीवनामध्ये जे सुखदुःख किंवा त्रास, ताणतणाव हे सगळं जे असतं ते मीपणामुळे असतं. की मला किती त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का, असं बरेच लोक म्हणतात ना. आम्ही एवढं कष्ट करतो, हे करतो, ते करतो. तिथे मी पण असतं. मग मीपणाकडून आता उलटा मार्ग करायचा. मीपणाकडून मीकडे वळायचं आहे आणि मीकडून स्वामीकडे वळायचं आहे. आता मीपणाकडून मीकडे कोण वळणार? मी. आज मी करतो त्यानेच वळायचं आहे. ह्या मीनेच मी पण धरलं आहे आणि ह्या मीनेच स्वामी पण धरायचं आहे. धारणा. आज धारणा काय? मी देह आहे ही धारणा आहे. भाव आहे म्हणजे प्रथम धरून ठेवला आपण तो भाव. ही जी धारणा आहे मी आहे की मी अमुक आहे, तमुक आहे, असं आहे, तसं आहे, हे प्रत्येकाकडे आपली ओळख असते ना. ती ओळख चुकीची असल्यामुळे, आता हे चुकीची का म्हणतो, कारण ती खरी आपली ओळखच नाही आहे. देहभावामुळे आपण त्या अंगाने ती ओळख पकडतो. समजा एखादा माणूस, आपण म्हणतो आपण भारतीय आहोत.
भारतीय आपण म्हणतो, आपण भारतीय आहोत. आता भारतीयामध्ये भारत देशाचा काय संबंध आहे का? आपण ठरवतो आम्ही भारतीय आहोत, की आपण ह्या एवढ्या ह्याच्यातले आपण भारतीय आहोत. ब्रिटनमधला माणूस आम्ही ब्रिटिश आहोत म्हणतो, इंग्लंडचे आहेत तसे. म्हणजे हा भाव धरतो. भाव म्हणजे नेमकं काय ते लक्षात घ्या. तसं आहे मी देह आहे हा भाव धरला आहे. देहाचा त्याचा संबंध काय? देहापुरते, कळण्यापुरते, की देहातून कार्य करतोय म्हणून हा मीपणाकडे का वळला? की त्याने देहाचं अस्तित्व तेच मीचं अस्तित्व समजून घेतलं. जसं आपण भारतीय आहोत हा भाव धरला, मग भारतीय धरल्यानंतर तो पाकिस्तानी आहे, मी भारतीय आहे. दुजेपण आलं ना, की तो ब्रिटिश आहे, आपण आहे, तो अमेरिकन आहे, मी भारतीय आहे. व्यवस्था म्हणून जर समजलं तर बरोबर आहे. पण मीपणातून जेव्हा आपण बघायला लागतो तो एकमेकाबद्दल दुजेपण आपल्याकडे येतं. मी पण म्हणजे दुजेपण, तो वेगळा मी वेगळा, तू वेगळा मी वेगळा, हे जे सगळं सतत चाललेलं असतं ना, ते मी पण आहे. मी पण म्हणजे संकुचितपणात येतं, की देहापुरती आहे. मला एवढा हवं तेव्हाच हवं, मी असा आहे तर असाच आहे. तुम्हाला जर तुम्ही कोणाचं सांग तू असं करता, मी जसा आहे तसा बरा आहे असं सांगतात ना बऱ्याच वेळा, तुम्ही नका शिकू आम्हाला, असं होतं ना बऱ्याच वेळेला. तो हे मी पण आहे सगळं, की आपल्याला बदलायचंच नाही आहे असं जेव्हा आपण माणसाला वाटतं त्याचं मी पण असतं, घट्ट मी पण आहे ते, आणि त्याला सुधारायला जायचं नाही. त्याचं प्रारब्ध ज्यावेळी जागृत होईल तो सुधरेल. कळलं ना? प्रत्येकाला सुधारावं लागणारच, ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. हे काय तुम्ही मागच्या जन्मी भरपूर धावाधाव केली म्हणून ह्या जन्मात इथे तरी ज्ञानाकडे तरी वळलं ना, ते पण वळले नसतं. किती जगातले लोक आहेत, कोण वळत आहे? तर हे जे मी पण आपण म्हणतो त्या मीपणाला सोडायचं आहे. कोणी मी नाही, मी जे आपल्याला वाटतं ते, आणि हा मी चैतन्य स्वरूप मी आहे हा भाव धरायचा आहे. लक्षात आलं? म्हणजे जाणीव कळत नसेल तर जाणणे पण कोणाचं आहे? मीच आहे. म्हणजे मी म्हणजे जाणीवच, हा बोध बरोबर आहे. तर ही जी जाणीव मी, ह्या जाणीव मीने मी देह आहे हा भाव सोडायचा आहे, आणि त्या ठिकाणी ही जाणीव आहे हा पहिला भाव, आणि ही जाणीव चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे. म्हणजे चैतन्य स्वरूपच मी रूपाने प्रगट आहे. ते चैतन्य स्वरूप स्वामी आहे. म्हणजे स्वामी, मी आणि मी पण, अशा 3 स्टेप आपल्याकडे आहेत सतत. आता हा जो मी आहे ते मी सतत जाणत आहे, सतत पाहतो. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, मी चालतो, हे सगळं जे आहे ते मी आहे. मी म्हणजे ही जाणीव. ह्या जाणण्यातून मी आहे हे कळतं. जर जाणता आलं नसतं तर मीला कळलं नसतं, मी आहे असंच पडलं. म्हणजे समजा एखादा अंध आहे, बहिरा आहे, स्पर्शज्ञान पण नाही, पण देह आहे, तर काय झालं असतं? काहीच कळलं नसतं. मी आहे की मी पण आहे, काही ना काही नाही. पण हे जाणीवपूर्वक जाणण्याच्या ठिकाणी हे ज्ञान प्रगट होतं, तेव्हा ते मीकडे वळता येतं. म्हणून ज्ञान महत्त्वाचं ठरतं. हे ज्ञान इथे एवढ्यासाठी आहे की इथे आपण आपला विकास कसा साधायचा, मानवी देह प्राप्त झाला, म्हणजे जाणीवेने जाणीवेचा विकास कसा साधायचा, म्हणजे मीने मीचा विकास कसा साधायचा आहे हे कळलं पाहिजे. इथे गोंधळ काय केला? मीने मी देह आहे हे समजतो, आणि देहाच्या अपेक्षेत आपण सगळ्या गोष्टी करतो आहोत. देहाचा देह मी ह्या भावातच करतो आहोत. सगळी आपल्या इच्छा, सगळ्या कामना ह्या देहाच्या अपेक्षेत आहेत, आणि त्या पूर्ण होतात असं नसल्यामुळे पूर्ण झाल्यात आनंद थोडा वेळ असतो, की अधिक अधिक पूर्ण झालं की तिथे आपण कोणतरी मोठे आहोत हा भाव येतो, अहंकार अधिक वाढतो. नाही पूर्ण झाल्या तर आपल्याला राग येतो, दुःख होतं, निराशा होते. हे सगळं त्या ठिकाणी होत असतं, कारण आपण आपलं गणित चुकलं. इथे गणित हातचा एक धरायला विसरलं की गणित चुकतं ना, तसं आपण चैतन्य स्वरूप आहोत हा हातचा एक आहे आपल्या ठिकाणी, तो चुकला. आपण देह मी हा भाव धरायला लागलो, आणि तो हातचा चुकल्यामुळे गणित चुकायला लागलं.
हे आता गणित सुधारायला पाहिजे. आता गणित सुधारण्यासाठी आधी मी कोण आहे हे कळलं पाहिजे. मी म्हणजे जाणणारं हे तत्व आहे या देहातून. देह आणि जाणीव या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे लक्षात ठेवा. दोन्हीची निर्मिती चैतन्य स्वरूपातूनच आहे. देहाची निर्मिती चैतन्य स्वरूपातून आहे आणि हे मी म्हणणारं जे जाणणारं तत्व आहे त्याचंही निर्मिती चैतन्य. पण दोघं व्यवस्था रूपाने वेगळे आहेत. दोघांचं गुण, दोघांचं कार्य एकमेकाला पूरक पोषक असलं तरी एकमेकापासून ते वेगळे आहेत. त्यामुळे इथे आपण जाणीव आहोत आणि जाणीव म्हणजे मी म्हणणारी जी जाणीव आहे हे आपलं पहिलं अस्तित्व लक्षात घेत आलं. ते पहिलं कळलं पाहिजे. ते कळत नाही कळलं तर पुढच्या पायरीवर जाता येत नाही. मग ते कसं कळायचं तर मग कशाला जाणण्यातून. ह्या मीला प्रत्यक्ष कधीही पाहता येणार नाही. बरेच साधक ह्या मीला पाहण्याचा म्हणजे अनुभवण्याचा कशा पद्धतीने ज्ञानेंद्रियाच्या द्वारे अनुभवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण डोळे बंद केले, कुठे आता उफराटी दृष्टी करा म्हटलं, उफराटी दृष्टी म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाकडे पहा म्हटलं, ते काही डोळ्याला दिसणारं तत्व नाहीच आहेत. हे पहिलं लक्षात घ्या. डोळ्याला दिसणार नाही कारण मी अत्यंत सूक्ष्म आहे, तो कधीही दिसणार नाही. मग ते कशामुळे लक्षात घेतं? कृतीतून. पाहणं कोणाचं तर मीचं, ऐकणं कोणाचं तर मीचं, बोलणं कोणाचं तर मीचं. ह्या कृतीतून समजून घ्यायचं आहे. कृतीतून समजून घ्यायचं म्हणून साधनेत सुद्धा हे जे जाणणं चालू आहे तिथे हे लक्षात घ्यायचं. ही जाणीव किंवा हे मी ऐकते, मी बोलते, मी पाहते, कळलं ना, मी अनुभवतोय जे आहे ते. देहाच्या अपेक्षेत हा मी स्त्री किंवा पुरुष असू शकतो पण मुळात ते मी स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत स्त्री आहे, तोपर्यंत पुरुष आहे किंवा लहान मूल आहे. पण देहाशिवाय जर बघितलं ते जाणीव जी आहे ते निराकार असल्यामुळे ते स्त्री पुरुष वगैरे तसं काही नाही आहे. पण देहभावामुळे पुरुषाला मी पुरुष आहे वाटतं, स्त्रीला मी स्त्री आहे असं वाटतं. पण मुळात ही जाणीव कशी आहे? निराकार आहे. आपण निराकार आहोत हे लक्षात. मी हा निराकार आहे. देह साकार आहे, मी हा निराकार आहे आणि ह्या देहाच्या संदर्भात मी साकार आहे असं आपल्याला म्हणजे मीला वाटतं. मी देह आहे असं जे वाटतं ना, मी आहे. म्हणून हा जो मी आहे त्या मीची ओळख पुन्हा पुन्हा म्हणजे अनुभवातूनच घ्यावी लागते. अनुभवायचं आहे आणि अनुभवतं कोण हे लक्षात घ्यायचं. लक्षात घ्यायचं, लक्षात ठेवा. पाहायला गेलं तर काहीच दिसणार नाही. अनेक लोक, अनेक साधक ते पाहण्याचा इतका प्रयत्न आणि मग निराश होतात दिसत नाही म्हणून. पण जे कधीही दिसणार नाही त्याच्या मागे लागल्यामुळे निराशा येणारच. दिसणारं तत्व नाही आहे ते. ज्ञानेंद्रियाच्या द्वारे कळणार, जाणता येणारं तत्व नाही. ज्ञानेंद्रियाची तिथे गरजच नाही आहे. फक्त जाणीवेच्या ठिकाणी तो विवेक निर्माण झाला पाहिजे. त्या जाणीवेने ते लक्षात घ्यायचं आहे. जाणीव लक्षात काय? हा मी म्हणजे जाणीवच आहे की जाणणारं तत्व म्हणजेच मी, एवढंच. ते कशामुळे? कृतीतून. पाहू शकतं ते कोण पाहतं? हे जाणणारं तत्व पाहतं. कोण ऐकतं? तर जाणणारं तत्व ऐकतं. गंध जाणला, कोणी जाणला? तर जाणणारं तत्व. ते मीने ऐकला. मी म्हणजे देह नव्हे, मी म्हणजे जाणीव, की मी म्हणजे जाणणारं तत्व. हे कळतं कोणाला? ह्या मीला कळतं. ह्या मीला कळतं म्हणून ते मी आहे. पण तो मी कसा आहे? तर निराकार आहे. त्याला रंग, रूप, गंध वगैरे काही नाही. जे चैतन्य स्वरूपाचं वर्णन आहे तेच मीचं वर्णन आहे. म्हणून तो हा मगाशी म्हटलं ना, तो म्हणजे जे अनंत स्वरूप आहे तो हा श्रीहरी. पाहिला डोळेभरी. डोळेभरी पाहायचं म्हणजे कसं पाहायचं? की पाहता पाहणे दूर. जे समोर दिसतं ते दिसल्यानंतर कोण पाहतं हे लक्षात घेणं म्हणजे पाहता पाहणे दूर सारून या. समोर पाहिलं म्हणजे अनुभव आला की पाहतो आहे. मग अनुभव कोणाला आला? तिथे लक्ष वळलं की पाहता पाहणे दूर सारून या. पाहता म्हणजे समोर असं पाहायचं नाही, डोळे बंद बंद करायचे आणि परत इकडे पाहायचं असं काही नाही आहे. लक्षात घ्या. हे सगळं लक्ष कसं आहे? ह्या इथे पाहणं चालू आहे. कोणाचं पाहणं चालू आहे? मीचं. मीचं म्हणजे कोणाचं? हे जाणणारं
तत्व आहे त्याचं, ते लक्षात घ्यायचं असतं. उफराट्या दृष्टीचे पाहणे म्हणजे काय, ते लक्षात घेणे. उफराट्या ज्ञानाने, म्हणजे हे चैतन्य स्वरूपाचं हे जाणणारं तत्व आहे, हे ज्ञान तिथे धरून ठेवा. ती धारणा आहे. ही एकदा धारणा प्रत्येकाच्या लक्षात आली की मग वरखाली व्हायची काही गरज नाही आहे. परिस्थिती वरखाली होऊ दे, इथे हे चैतन्य स्वरूपच आहे किंवा ही जाणीवच आहे. ह्या जाणीवेला कसलेच टेन्शन नाही आहे. देहभावातून टेन्शन नाही. देहभाव बाजूला की टेन्शन गेलं. देहभाव बाजूला गेलं की प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे प्रॉब्लेम जाणीवेला नाही, देहभावातल्या असलेल्या जाणीवेला प्रॉब्लेम आहे. उद्या कसं होईल असं ना. बरं, आता हल्लीच काही लोकांनी मला सांगा, आम्ही आता ह्या वयाचे, उद्या कसं होईल माहीत नाही ना, कसं म्हटलं आत्ता कसं होईल ते बघ, उद्याचा कशाला विचार करतोय. माणसं काळजी करतात उगीच, की वयोमानाप्रमाणे काय जमणार नाही आम्हाला, काही होणार नाही असं होतं ना. तर ते म्हणत कोणतरी एखादा विश्वासू माणसाला मी आता पैसे देतो म्हणजे तो माझी काळजी घेईल. अजिबात काळजी घेणार नाही. काळजी पैसे खायला आणि पुढे काही न होणार म्हटलं, आणि त्यावेळी तुझं काहीच होणार नाही आणि तुला काही चालणार नाही. तू फक्त आपलं कर्म सुधार. जितकं कर्म सत्कर्म, म्हणजे सत्कर्म सुधार म्हणजे ह्या जाणीवेच्या अपेक्षेत जितकं तू पाहायला लागशील तितकं तुला उद्याची काळजी बाजूला होईल. तुझ्याकडनं सगळं सत्कर्म व्हायला लागेल आणि त्याच्यातून जे पुण्य निर्माण होते ते तुला पुढे तारून घेऊन जाईल. कोणी तुम्हाला मुद्दामून मदत करायला येणार नाही. तुमचं पुण्य असेल तर नको म्हणणारा माणूस पण मदत करायला येईल. लक्षात घ्या, पुण्याईचा जो प्रभाव आहे तो हा प्रभाव आहे. म्हणून पुण्याई आपल्याला अधिक मिळवायला हवी. आता पुण्याई कशातून मिळवायची? एक तर ह्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणातून दिव्य पुण्याई मिळते. म्हणजे जो आपण जो अभ्यास करतो त्याच्यातून पुण्याई प्रगट होते आणि ह्या पुण्याईतून प्रज्ञाशक्ती प्रगट होते. दुसरी गोष्ट, व्यवहाराच्या अंगाने आपण सगळ्यांना समजून घेतोय, सगळ्यांना मदत करतोय, जी आपल्याला शक्य तेवढी मदत करतोय, जे अनेक अंगाने मदत करतो आहोत, त्याच्यातून पुण्याई निर्माण होते. आता ही पुण्याई कशी घडलेली गोष्ट सांगतो, मला लक्षात घेईल तुम्हाला. एक इंजिनियर होते आणि त्यांच्या हाताखाली एक मुलगा होता. तो वरून पडला, घोड्यावरनं काम करताना, इलेक्ट्रिकलचं काम करत पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं वगैरे झालं. पण ह्या इंजिनियरने पर्सनली त्याला सगळी मदत केली, सगळ्या बाजूनी त्याचं व्यवस्थित होण्यासाठी, आणि तो बरा झाला. तो मुलगा परत कामाला आला सगळं. आता हे कर्म ह्याचं झालं, इंजिनियरचं सत्कर्म झालं. त्याने त्या मुलासाठी खूप काही केलं सगळ्या बाजूनी त्याचं व्यवस्थित तो होण्यासाठी, कारण उंचावरनं पडल्यामुळे बरंच लागलं होतं त्याला. अनेक वर्षानंतर हा इंजिनियर खूप चांगला होता, पण त्याचं आणखीन एक कर्म चुकत होतं. त्याचंही कर्म चुकत. एका बाजूने सत्कर्म करतो माणूस आणि दुसरा दुष्कर्म कसं करतो ते मी सांगतो. त्याला दारूचं व्यसन होतं, खूप दारू प्यायचा. बाकी माणूस अतिशय सज्जन, कोणाला त्रास देत नव्हता, कोणाला सगळ्यांना मदत करणं वगैरे सगळं होतं. पण दुसऱ्या बाजूने दारू पिऊन दुष्कर्म करणं, शरीराला त्रास होणं, या गोष्टी ज्या आपण करतो आहोत, खूप दारू पिणं म्हणजे शरीराला त्रास होतोच. त्याच्यातून त्याचा लिव्हर खराब झाला, हॉस्पिटलमध्ये गेला. त्याला मागे पुढे कोणी नव्हतं, पण हा मूल त्या माणसाला सेवा करायला आला. लक्षात घ्या की जो कोणीच नव्हता, पण पूर्वी त्याने त्याला मदत केलेली होती. आणि मी जेव्हा त्या इंजिनियरला पाहायला गेलो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा तो मुलगा त्याची सगळी सेवा करत होते. की त्याच्या शरीराला खाज येत होती, मग पावडर लावणं, शरीर दाबणं, सगळं तिथे बसून तो करत होता. असं कोण करतं ह्या जगात? पुण्याई. पुण्याईने हे सगळं प्रत्येकाला मिळतं. म्हणून पुण्याईकडे लक्ष पाहिजे आपलं. पैसा मिळवू नये असं नाही, पैसा मिळवायचाच, पण पुण्याई अधिक कशी मिळेल? उद्याची काळजी करायची आवश्यकता नसते. उद्याच्या काळजीने आपण नकारात्मक विचार करतो आणि तिथे पापात्मक कर्मच होतं. उद्या कसं होईल जी चिंता आहे ना आपल्याला, ती निराशाजनक आहे, नकारात्मक आहे, आणि त्यामुळे ते होतं. आज मी काय करेन, सत्कर्म काय करेन ह्याचा विचार करा, की आपल्याकडनं जास्तीत जास्त लोकांचं भलं व्हावं. ही सद्भावना जी आपल्याकडनं निर्माण होते तेव्हा ती पुण्याई असते.
आणि म्हणून ह्या मीने आता परत मीकडे वळायचं आपल्याला. हे मी आहे, ह्या मीची ओळख आपल्याला करण्यासाठी आपण आता अनेक मार्ग बघितले. मगासून स्वयंस्मरण बघितलं, नामस्मरण केलं, श्वासस्मरण सांगितलं. तसंच दृश्य पाहता पाहता दृष्टाकडे वळणं म्हणजे मीकडे वळणं हा बोध आपल्याला श्वासाकडे पाहून घेतला आपण किंवा शरीराचं भान घेऊन घेतलं का. आणखीन एक प्रकार आहे, तोही आता आपण लक्षात घ्यायचा आहे. तो सद्गुरू प्रणित साधनेचा भाग आहे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. डोळे बंद. समोर काय दिसतं? डोळे बंद केल्यावर काय दिसतंय? काळोख दिसतोय. काळोख दिसतोय म्हणजे नेमकं काय दिसतं? काही दिसत नाही हे दिसतं. आता काही दिसत नाही हे दिसतं म्हणजे ते दृश्य आहे. त्यालाच गगन म्हटलंय. मग अशी गगन हा शब्द आला होता ना, आकाश गगन. हे जे काळोख दिसतंय हे कोणाला दिसतंय? हा जो मी 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 करून हे जाणणारं तत्व आहे त्याला काळोख दिसतोय, लक्षात घ्या. मग हे मीचं अस्तित्व आहे, मीचा हा अनुभव आहे हे लक्षात घ्या. लक्षात घ्यायचं काम करा. म्हणजे जे समोर दिसतं आहे ते दिसतं ते तत्व ते मी. समोर काळोख दिसतोय. आता काळोख कशामुळे दिसतोय? मी आणि काळोख ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे? पाहणं आहे, दृष्टी. मी काळोख पाहतो. पाहतो म्हणजे पाहणं चालू आहे. ते पाहणं म्हणजे दृष्टी. ते पाहणं कोणाचं आहे? हे मीच आहे. मीच म्हणजे जाणीवरूप मीच आहे. म्हणजे दृश्य पाहत राहायचं आणि दृश्य पाहते ती जाणीव. दृश्य पाहतो तो मी हा बोध धरायचा आहे. लक्षात घ्यायचं म्हणजे बोध धरायचा. पाहत राहा. काळोख दिसतो आहे. आणि लक्षात घ्या पाहतोय तो मी म्हणजे जाणीव रूप मी पाहत आहे. जाणीव रूपाचं हे अस्तित्व आहे हे लक्षात घ्यायचं पाहण्यातून. जाणीव रूप मी दिसत नाही पण ह्या मीला सर्व दिसतं. म्हणजे काळोख दिसतो. श्वासाकडे लक्ष आलं तर श्वास दिसतो. दिसतो म्हणजे जाणतो. शरीराचं भान घेतलं तर शरीर आहे हे कळतं. हे कोणाला कळतं? ह्या मीला. म्हणजे ह्या मीचं अस्तित्व जाणीव म्हणून जे मी म्हणतो ते जाणीव मी हा बोध तिथे असायला हवा. मग देह मी कुठे गेला? देह मी संपला. एकदा जाणीव मी लक्षात घ्यायला लागलो की देह मी हा जो भाव आहे तो बाजूला गेला. देह मी हा भाव आहे. त्या ठिकाणी जाणीवच आहे
की जाणणारं तत्व ते मी, ते सतत लक्षात घ्या. लक्षात घ्या म्हणतोय, पाहता येणार नाही. दृश्य पाहता येतं, दृष्टा मी म्हणजे जाणणारा जो मी आहे त्याला स्वतःला लक्षात घ्यायचं आहे की ते तत्व ते मी आहे, ती जाणीव आहे ते चैतन्य. आता हा बोध आहे ते. मग आत्तापर्यंत मी जे माझी ओळख धरली आहे, सोम्या गोम्या मी, जे काही आपलं नाव गाव काय असेल ते आडनाव, ते मी नाही, हा बोध इथे धरायचा आहे. स्पष्ट लक्षात घ्यायचं आहे, आत्तापर्यंत मी अमुक रमुक म्हणून स्वतःला जे समजत होतो ते खरं नाही, तर हे जे जाणणारं ते तत्व आहे, जे निराकार तत्व आहे, जे दिसत नाही पण ते सगळं जाणू शकतं, ते तत्व ते मी. हा मी पहिला अनुभवता आला पाहिजे. आहे ती जाणीवच आहे, जाणते ती जाणीवच आहे, जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव तिथे असला पाहिजे. इथे नाव, जात, धर्म, पंथ काही उरत नाही. किती शिकलेला अन्नाडी आहे, अज्ञानी आहे, ज्ञानी आहे, हाही भाग नाही. फक्त ते तत्व आहे आणि ते तत्व जाणत आहे, हा बोध आहे तिथे. डोळे बंद आहेत, काळोख दिसतो आहे. हा काळोख पाहणं जे चालू आहे ज्याचं, कारण पाहणंही दिसत नाही, फक्त दिसतंय म्हणजे पाहतोय म्हणजेच पाहणारा आहे. अशा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात. पाहत राहा. इथे स्वतःचं नाव लक्षात घ्या, ते नाव म्हणजे मी नव्हे. स्पष्ट लक्षात घ्या, स्पष्ट समजून घ्या. जे नाव प्रत्येकाचं स्वतःचं जे नाव आहे ते मी असं जे आपण व्यवहारात सांगतो आहोत, ती खरी वस्तुस्थिती नाही. तर खरी वस्तुस्थिती ही जाणीव मी, हे सत्य आहे. साधनेमध्ये जाणीव मी हा अनुभव घ्यायचा असतो. जाणणारं तत्व जाणणेपणातून अनुभवायचं आहे. तिथे दृढ संकल्प धरा. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे. सर्वत्र दृश्य रूपाने जे जे आहे तेही चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणते ते चैतन्य स्वरूप आहे. दिसते ते चैतन्य स्वरूप आहे. सर्व चैतन्य स्वरूपच आहे. ही दृढ धारणा व्हायला हवी. धारणा लक्षात घ्या. धरून ठेवणं. काय धरून ठेवायचं? आहे ते चैतन्य स्वरूप आहे. हे जाणतं, हे सर्व जाणतंय. ते जाणणारं तत्व दिसलं नाही तर ते आहे, कारण ते जाणतं म्हणजे ते आहे. ते जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसतं तेही चैतन्य स्वरूपच आहे. सर्व चैतन्य स्वरूपच आहे. ही धारणा घट्ट करायची आहे, दृढ करायची आहे.
ह्या जाणीवेला पाहायला गेलं तर नाव नाही आहे, गाव नाही आहे, जात नाही आहे, धर्म नाही आहे, नातीगोती नाही आहेत, कोणी नाही आहे, केवळ ही जाणीव आहे. माझं नाही आहे, तुझं नाही आहे, फक्त जाणणेपणातून जाणणारी ही जाणीव ते मी म्हणून जाणते आहे. दृढ धारणा व्हायला पाहिजे, दृढ भाव असायला हवा. आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणत आहे, जाणते आहे, हे कळतंय आपल्याला. ज्या जाणीवेला कळतंय, जाणते आहे, ती स्वतःच जाणते आहे. म्हणून जाणते ती चैतन्य स्वरूप आहे. दिसते आहे, दिसते आहे म्हणजे शरीर दिसतात, की शरीर दिसतं, तेही चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काही नाही या क्षणी. इथे सर्व रूपांचा इथे लय आहे आणि केवळ चैतन्यच आहे हा दृढभाव व्हायला हवा. साधनेमध्ये कोणतंही रूप राहत नाही, तर केवळ फक्त जाणणे पण असते. ही जाणीव आहे. त्या जाणीवेचं वर्णन करता येत नाही, कारण ती फक्त जाणत आहे. तिला रंग नाहीये, रूप नाहीये, नावही नाहीये, गावही नाहीये, जातही नाहीये, धर्मही नाहीये, कसलीच उपाधी नाहीये. ती केवळ जाणीव आहे. कसलंही नाव द्यायची गरज नाही आहे. ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. दिसते ते चैतन्य स्वरूप आहे. सर्व सर्व चैतन्य स्वरूपच आहे. अनुभवत राहा. अनुभवत राहणं आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणत आहे, हे जाणते ते चैतन्य स्वरूप आहे. शरीर आहे हे लक्षात येतं म्हणून दिसतं, तेही चैतन्य स्वरूप आहे. शरीर सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्व सर्व चैतन्य स्वरूपच आहे. अनुभवत राहा. चैतन्यच आहे हा अनुभव दृढ करत चला. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसते ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे. सर्व सर्व चैतन्य स्वरूपच आहे. अनुभवत राहा.
काळोख पाहत कोण पाहत? ते जाणणार तत्व मी, म्हणजे पाहणार तत्व ते मी, जाणणार तत्व ते मी, धारणा धरते ते मी, ते तत्व चैतन्य स्वरूपच आहे. देहाच्या आधारे ते जाणतं. देह साकार आहे, तेही चैतन्य स्वरूपच आहे. देहाचं अस्तित्व काही काळासाठी आहे आणि हे जाणणारं तत्व निरंतर आहे, सतत आहे. ते स्वामी आहे. ते स्वामी चैतन्य स्वरूप आहे. जाणत ते अनंत स्वरूप स्वामी चैतन्य स्वरूपच आहे. दिसत तेही स्वामी चैतन्य स्वरूपच आहे. लक्षात घ्या, अनुभवत राहा आणि लक्षात घ्या, चैतन्य स्वरूपच आहे. सर्वव्यापक व्हा, सर्वव्यापी चैतन्य स्वरूपच आहे. हे चैतन्य स्वरूप दिव्य आहे, अनादि आहे, अनंत आहे, विदेही आहे, सत्य आहे, ज्ञान आहे. जाणणं आहे म्हणजे ज्ञान आहे, आनंद आहे, प्रेम आहे. म्हणून हे जाणणारं तत्व स्वतःला जाणते तेव्हा ते जाणते आहे. लक्षात घ्यायचं म्हणजे जाणत राहा, चैतन्यच आहे. हा दृढ भाव होतो तेव्हा दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी. बोला, दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी. दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी, सत्य मी, ज्ञान मी, आनंद मी, प्रेम मी. सत्य मी, ज्ञान मी, आनंद मी, प्रेम मी. दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी. सत्य मी, ज्ञान मी, आनंद मी, प्रेम मी. दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी. दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, विदेही मी. सत्य मी, ज्ञान मी, आनंद मी, प्रेम मी. सत्य मी, ज्ञान मी, आनंद मी, प्रेम मी.
शांति शांति शांति। शांति शांति शांति। शांति शांति शांति। शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ईश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता हे जी प्रार्थना आपण म्हणतो, ईश्वरा म्हटल्यानंतर कुठे पाहता हा बोध आला पाहिजे. आता इथे लक्षात घ्या, हे आत्तापर्यंत आपण जे ऐकलंय की हे जे जाणणारं तत्व तेच ईश्वर आहे. मग पाहायचं कुठे? हे जाणणारं जे तत्व आहे त्यानेच त्याला म्हणायचं आहे. प्रार्थना कोण म्हणतं? हा ईश्वरच म्हणतोय. तो ईश्वरालाच सांगतोय, हे ईश्वरा. आतापर्यंत काय म्हणतो? मी अमुक तमुक असं होतं ना. त्याच्या जागी कोण आहे? तो ईश्वर आहे, म्हणजे चैतन्य. मग ईश्वरा सर्वांना म्हणजे त्याचीच सर्व रूपं आहेत. त्या सर्व रूपांना चांगली बुद्धी दे. बुद्धी म्हणजे शहाणपण आणि आत्मज्ञान. बोध तिथे लक्षात ठेवायचं की जसा बोध असेल तसा बोध प्रगट होतो. आरोग्य दे, मनाचं आणि शरीराचं, दोघांची आरोग्य चांगली पाहिजेत. सर्वांना सुखात म्हणजे शांती सुख, आनंदात म्हणजे मजबूत मन, ऐश्वर्यात म्हणजे ज्ञानाचं ऐश्वर आणि संपत्तीचं ऐश्वर दोन्ही. सर्वांचं भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव प्रकट व्हावी. कल्याण कर म्हणजे त्या चैतन्य भावातून, देवभावातून आचरण आपल्याकडनं होणं म्हणजे कल्याण. रक्षण कर म्हणजे सर्व परिस्थितीत रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे म्हणजे आणि तुझे दिव्य स्वरूप सतत सहज मनात राहू दे, जाणीवेचा विकास होऊ दे. आता एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा अगदी सोपं काय? ईश्वरा म्हटलं की कुठे पाहणार? जिथे उठे मीचे सण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे हे ईश्वरा म्हटलं की इथेच सतत लक्ष, इथे वर बीर खाली तिकडे कुठे बघू नका. लोक उपरवाला असं म्हणतात ना. आता उपरवाला नाही आणि अंदरवाला. या अंदरवाल्याकडे लक्ष गेलं पाहिजे. आपण बाहेर इकडे तिकडे पाहू नका. म्हणून ईश्वरा म्हटलं की अंतर्मुक्ता म्हणजे स्वरूपोन्मुक्ता. लक्षात ठेवा, स्वरूपाकडे दृष्टी पाहिजे सतत. म्हणजे हे ईश्वरा म्हटल्यानंतर तिथे प्रार्थना म्हणत ती धारणा जर झाली तर बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं सहजपणे आनंदाने जगण्यासाठी उपयुक्त ठरतील. आपण स्वतःही आनंदात राहून सर्वांना आनंद देऊ. म्हणून हे ईश्वरा म्हणतात. आणि सर्वांना म्हणताना सर्व जाणीव आहे ना, प्रत्येक देहातून ही जाणीव, त्या देहाच्या जाणीवेला चांगली बुद्धी मिळू दे, आरोग्य मिळू दे, ते तनाचं मनाचं हे सगळं आपण सांगितलं आहे की सर्व सुखात राहू दे, सर्वत्र शांती सुख. शेवटी आपल्याला काय हवं आहे? शांती सुख हवं आहे. खूप पैसे मिळाल्यानंतर काय पाहिजे? शांती सुख हवं आहे. आपण म्हणतो रिटायर झालं, बरं वाटतं, आता थोडा दिवस परत कंट्रोल, आता काय करू? ही साधना कर, मग आपोआप सगळं होईल. आता परत वेळ नव्हता म्हणून रडत होता, आता वेळ मिळता कर, असं होतं ना.
म्हणून शांती सुख पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा, दुसरं काहीच नको आहे. आपल्याला वाटतं संपत्ती खूप मिळाली, मात्र मिळाला, कुठेतरी पदाधिकारी, कोणाकडे पदाची अपेक्षा खूप असते, अध्यक्ष व्हायचं आहे, कोणाला सेक्रेटरी व्हायचं आहे, कोणाला हे व्हायचं आहे. ह्या सगळ्यातून काही शांती सुख नाही मिळणार. ते करू नये असं नाही, ज्याला जमतं त्याने करावं, पण शांती सुखासाठी करतोय म्हणजे शांती सुख आधी अनुभव, मग पुढच्या गोष्टी कर. म्हणून शांती सुख हवं आणि मजबूत मन हवं. मजबूत मन म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मन इकडे तिकडे हलणार नाही, चैतन्य स्वरूपाचं आहे या भावात पाहत राहील. आणि ऐश्वर सर्व मागा, हे नको ते नको नाही म्हणायचं. जिथे नको म्हणाल ते मिळणार नाही. हवं आहे पण त्याची आसक्ती नको, नाही मिळालं वाईट वाटलं तेही गरज नाही, मिळावं, मागितलं आपोआप मिळेल. तुम्ही आता हॉटेलमध्ये जाता, ऑर्डर देता, शंका येते का आणेल का हो तो, ऑर्डर दिली तर आणायलाच पाहिजे. हे जिथं 100% असतं ना, तशी ही ऑर्डर आहे, द्यायलाच पाहिजे. तुम्ही कशाला काळजी करता, देणार. हे सगळं निसर्ग नियमाने होणार, हे लक्षात ठेवा. म्हणजे धारणा म्हणतो ती त्याची, की दृढभाव असला पाहिजे, की दृढभावातून या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून ऐश्वर्य पाहिजे आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे. आपण स्वतःचं भलं मागत नाही आहे, लक्षात घ्या. सर्वांमध्ये मी आहे, त्यामुळे सर्वांचं भलं म्हणजे मीचं भलं, आणि मीचं भलं म्हणजे सर्वांचं भलं. हे इक्वेशन बरोबर जमलं पाहिजे. फक्त माझं म्हटलं की त्या गोंधळ झाला. म्हणून सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, सर्वांचं रक्षण होऊ दे. हे जी सद्भावना, ही सगळी सद्भावना, हा प्रार्थना म्हणजे नेमकं काय आहे. मगाशी म्हटलं सद्भावना आपल्याला देता आल्या, ज्यामुळे सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, सर्वांचं संकटातून रक्षण होऊ दे. हे जे आपण सतत प्रार्थना म्हणतो. आता तुम्ही म्हणता तिथं पूर आला, इथं वादळ झालं, हे झालं, तुम्ही काय करू शकता, तुम्ही सद्भावना देऊ शकता. तुम्ही फक्त वाचताना सोडून देता, किंवा टी व्हीवर न्यूज बघितली की सोडून द्या, मग तिथे काय झालं पाहिजे, लगेच सद्भावना गेली, अरे यांचं भलं होते. ही प्रक्रिया आपल्याला जमली पाहिजे. सतत प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला सद्भावना देण्याची प्रोसेस जर आपल्याकडे झाली तर पुण्याही तुमच्याकडे त्याच पद्धतीने प्रकट व्हायला लागते. म्हणून नुसतं दान धर्म केला म्हणजेच पुण्य असं नाही, सद्भावनेतून पुण्याही मिळवायची असते. म्हणून कुठे काय घडलं, आपली मदत आपण करू शकत नाही, कळतं. आता एवढे वादळ झाली, एवढं सगळं पुरात वाहून गेलं, आपण काय करू शकतो असं म्हणतो ना, तसं नाही. आपण आपल्याकडनं सद्भावना देत राहायचं की ह्यांचं भलं होते, ह्यांचं भलं होते, ह्यांना सगळी मदत मिळू दे, त्यांच्यातून त्यांचं जीवन अधिक आनंदाने त्यांना जगता यावं. ही सद्भावना त्या क्षणी द्या. तुम्ही एखादा गरीब मागतोय, तुम्ही देऊ नका, नाही द्यायची तर, पण त्याला त्याचं भलं होऊ दे म्हणा. तोंड नाही फिरवायचं. कोणीतरी गरीब पैसे मागतोय, तुम्ही दिलेच पाहिजे असंही नाही आहे. त्याच्या प्रारब्धाने त्याला मिळणार, तुम्ही कोण देणार आहे. लक्षात, आपण का ते देतो आहोत असं जर माणसाला वाटलं तो गेला कामात. सद्भावना द्या की तेही चैतन्य, आपणही चैतन्य आहोत. प्रत्येकाचं प्रारब्ध किंवा प्रत्येकाचं कर्म ह्याप्रमाणे प्रत्येकाला परिस्थिती आलेली आहे, पण त्याचं भलं होऊ दे. म्हणून जो समोर येईल त्याचं भलं होऊ दे म्हणा, की ती सद्भावना आपल्याला येते. म्हणून प्रार्थना ही सद्भावना आहे, लक्षात ठेवा. आपल्याकडे सतत सद्भावना असली पाहिजे की ह्याचं भलं होऊ देत, ह्याला चांगली बुद्धी मिळू देत, ह्याचं चांगलं आरोग्य मिळू देत, ऐश्वर मिळू देत. अनिष्ट घटना एवढ्या ह्या जगामध्ये इतक्या होत आहेत, ते आपण काय करू शकतो असा प्रश्न पडतो. आपल्याला फक्त सद्भावना देण्याचं काम करा. ते सद्भावनाचं चक्र आपोआप जेव्हा सुरू होतं तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या व्हायला लागतात. त्या सद्भावनेतून ज्यांच्याबद्दल तुम्ही सद्भावना प्रकट करतात त्यांच्यापर्यंत ही व्हायब्रेशन जातात, आणि त्याच्यातून हे सगळं जगामध्ये चांगलंही घडतं, वाईटही घडतं. पण वाईट जास्त लक्षात घेतं, चांगलं घडतं हे आपण लक्षात घेत नाही. म्हणून आपण म्हणतो जगामध्ये सगळं वाईट घडतं. जगामध्ये जर सगळं वाईट घडलं असतं तर जग राहिलं नसतं. जगामध्ये सज्जन पण आहेत, दुर्जन पण आहेत, दोन्ही आहेत. पण सज्जन जास्त आहेत म्हणून दुर्जन जरी जास्त दिसले तरी त्यांचं काही चालत नाही. सद्भावनेचं हे सामर्थ्य आपल्या लक्षात आलं तर सद्भावना काय द्यायची, काय होईल हो सद्भावना देऊन, असं लोक प्रश्न विचारतात. पण तुम्ही द्यायला तर प्रयत्न करा, देत राहा. त्या देण्यातून काय अनेक गोष्टी चांगल्या आपोआप घडायला लागतात हे आपल्याला आपोआप कळतं, नंतर आधी कळणार नाही. म्हणून सतत सर्वांचं भलं होते, सर्वांचं कल्याण होते.
भलं होऊ दे कल्याण होऊ दे त्याच्यामागे बोध ठेवा लक्षात. नुसतं भला हा शब्द नाही. भलं म्हणजे तिथे दिव्यत्वाची जाणीव प्रकट होऊ दे. कल्याण म्हणजे त्याला त्या दिव्यत्वातून त्याचं जीवन चालू देत. ह्या दोन गोष्टी जरी धरल्या तरी तिथं खूप असतं. आणि त्याच्यातून आपण जेव्हा सद्भावनेनेच प्रत्येकाकडे पाहायला लागतो तर एका बाजूने आपल्या जाणीवेचा विकास होतो आणि दुसऱ्या बाजूने त्या जाणीवेसाठी शक्ती मिळत जाते. म्हणून सद्भावनेमध्ये प्रचंड शक्ती आहे. पूर्वी लोक आशीर्वाद मागायचे. खरं म्हणजे आपल्याला आशीर्वाद मागता आले पाहिजेत. आपण आशीर्वाद मागत नाही. आपल्याला पैसे पाहिजेत, हे पाहिजे, ते पाहिजे. आशीर्वाद कोण बघतंय? पण जेव्हा आपण हे ज्या भलेपणाचा विचार करतो त्या कळत नकळत ह्या चैतन्य स्वरूपातून आशीर्वाद मिळतात आपल्याला. माणसाने देव की न देव, पण चैतन्य स्वरूपातून हे आशीर्वाद आपल्याकडे यायला लागतात आणि त्याच्यातून आपल्या जीवनाचं कोट कल्याण होतं. हा जो बोध आहे हा महत्त्वाचा बोध आहे. जाता जाता हे सतत लक्षात ठेवा, सर्वांचं भलं झालंच पाहिजे, कल्याण झालं, सर्व चैतन्य स्वरूपच आहे. या भावातून आपल्याला हे जीवन जगता आलं. ही जीवन जगण्याची कला आहे. सोपं आहे. हां, तुम्ही जे देता तेच तुमच्याकडनं परत येतं. समुद्रात तुम्ही कचरा टाकला, कचरा परत येतो ना. तसं चैतन्य स्वरूपात सद्भावना पोहोचवल्या तर सद्भावना परत आपल्याकडे येणार. ते अनिष्ट चिंतन केलं, निराशाजनक केलं, ते परत आपल्याकडे येतं. म्हणून अजिबात निराशाजनक विचार करायचे नाहीत. कसं होईल हा विचार करायचा नाही. नियोजन करा. म्हणजे कसं होईल म्हणजे आपण पुढचं सेविंग बिविंग काय करायचं ना असं नाही. सेविंग वगैरे करा, पण काळजी करू नका कसं होईल. सर्व काही चांगलंच होणार हा बोध आपल्याकडे सतत असला पाहिजे. म्हणून होणार ते चांगलं होणार, सर्वांचं भलं होऊ दे म्हणा की होत आहे म्हणा, आणि त्याच्यात आपलं जीवन आनंदाने जगा. पुढच्या साधना शिबिराला हे सगळं करून यायचं. नाही तर परत म्हणा रे विसरलो, असं नको व्हायला. आता जेव्हा पुढची तारीख डिक्लेअर होईल तोपर्यंत हा अभ्यास प्रत्येकाने चालू ठेवला पाहिजे. ह्यासाठी सत्संग पण हवा. असं नाही आहे की आपण लांब राहिलो सत्संगापासून तर आपोआप त्या जगामध्ये इतके विसरून जातो. पण त्यासाठी आपण प्रवचनं आहेत, प्रबोधनं आहेत, ह्या निरनिराळ्या साधना आपण सकाळच्या ज्या करतो आहोत. सद्गुरू पै माऊलींची सुंदर अशी प्रवचनं आहेत, त्यांचेही ग्रंथ आहेत. हे जेव्हा आपण का करायचं, अभ्यास करणं, खरं आपण म्हणतो आपण काय करतो, घोकमपट्टी करण्यासाठी काहीतरी करतो. हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे. काही माहिती नसू देत, सर्वांचं भलं व्हावं ही इच्छा आपल्याकडे पुन्हा पुन्हा असली पाहिजे. आणि सर्वत्र हे चैतन्य स्वरूप आहे हा बोध आपल्याकडे असला पाहिजे. दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. ह्या दोन गोष्टी जर आपल्याला धरून ठेवता आल्या, त्यासाठी सगळं करायचं आहे. सद्गुरूंचीच पुस्तकं का वाचायची? कारण हे सोपं सोपं समजेल. जर तुम्ही ग्रंथ घेऊन बसला तर तुमच्या डोक्यानं जाईल. दासबोध सुंदर ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी सुंदर ग्रंथ आहे, पण एवढा मोठा ग्रंथ तुम्ही कधी वाचणार हो? बघितलं तर आधी वाटतं बापरे केवढं मोठं पुस्तक आहे ना. सुंदर आहेत, पण आपल्या आत्ताच्या धावपळीच्या जीवनात सद्गुरूंनी आपल्याला जे सोपं सांगितलं ते पकडा. सोपं आहे म्हणजे हे लगेच कळतं, लगेच करता येतं. नाहीतर मी म्हणा आता मी आता सगळा दासबोध वाचेन, कितीतरी महिने लागतील दासबोध वाचायला. सुंदर ग्रंथ आहे, त्यात प्रश्न नाहीत, पण त्या काळात ते योग्य होतं. आत्ताच्या काळात सद्गुरूंचं तत्त्वज्ञान योग्य आहे, तर ते सहज आपल्याला करायचं. मला काय करायचं मला माहिती आहे. हे जेव्हा ह्या जाणीवेला कळतं तेव्हा सगळं सोपं आहे. का जाणीव आहोत हे लक्षात ठेवायचं आहे, सर्वत्र जाणीव हे लक्षात ठेवायचं आहे. काय मोठं कठीण आहे? कठीण आहे? विसर वगैरे नाहीये, लक्ष ठेवत नाही हे आहे. आपण विसर म्हणजे लक्षात घेत नाही म्हणून विसरतो. सतत लक्ष पाहिजे, म्हणजे चैतन्य भावाकडे. चैतन्यच आहे, जाणीवच आहे. शब्द मोठे आले की गोंधळ होईल, परत लक्षात ठेवा. आपल्याला जे कळतं ते जाणीव आहे, हे जाणणारं तत्व आहे. हा मी मी म्हणतं ते जाणणारं तत्व. हे सोप्या सोप्या भाषेत समजून घ्या ना, कशाला मोठे मोठे शब्द पाहिजेत. कळलं ना?
म्हणून जे सोपं आहे ते आत्मसात करा. नाही तर काय होतं, आपण इथे धावतो तिथे धावतो आणि जे सद्गुरूंनी दिले तिथे आपलं लक्षच नसतं. सद्गुरूंनी खूप सुंदर पद्धतीने ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ते आपल्या लक्षात घेता येत नाही म्हणून गोंधळ आहे. विसरतो ही अशी वरवरची कारण आहेत. खरं म्हणजे आपण लक्ष देत नाही आणि लक्षात ठेवत नाही. ते लक्ष द्यायला लागा. रोज लक्ष देण्यासाठी साधना, रोज साधना व्हायला पाहिजे. ज्या ज्या आपल्याला जमतील त्या साधना, सगळ्याच करा असं नाही. अर्धा पाऊण तास, 1 तास, 1.5 तास जे जमेल ते एका जागी शांत बसून ते करता आलं पाहिजे. त्या भावातून जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. तिथे सतत सर्वत्र चैतन्यच आहे, चैतन्यच आहे हा घोषा आपल्याकडे मनात ठेवता आला पाहिजे. सतत हेच नामस्मरण. देवाचं नाव घेतलं की नामस्मरण असं काही नाही आहे. चैतन्य स्वरूप आहे हे स्मरण म्हणजे नामस्मरण, हे स्मरण म्हणजेच ईश्वर स्मरण. आणि हे स्मरण करत राहा आणि त्या स्मरणातून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. 2 गोष्टी आहेत. त्या स्मरणातून प्रत्येक कृती आपली व्हायला पाहिजे की सगळं जीवन चैतन्य स्वरूपामुळे चाललेलं आहे. हे सतत स्मरणात असलं पाहिजे की इथे लक्ष बाजूला झालं की तिथे मी अमुक तमुक येतो. पहिलं लक्षात ठेवा, अंतर्मन जुनी वाट सोडत नाही. त्याला जुनी वाट सोडण्यासाठी खूप ठोकावं लागतं, तरीसुद्धा ते परत कुठेतरी उफाळतं. लक्ष ठेवलं तर नाही, दुर्लक्ष केलं की लगेच जुन्या वाटेवर अंतर्मन चालतं. म्हणून त्याला म्हणतो आपण विसरत नाही, आपण लक्ष ठेवत नाही. लक्ष कुठे ठेवायचं, ह्या आपल्या स्वतःकडेच लक्ष ठेवायचं. तू चैतन्य आहेस, तू चैतन्य आहेस, हे जे आहे ते सर्व चैतन्य, सर्वत्र चैतन्य, हे सांगत राहा. उठता बसता चालता फिरता स्वतःला सांगत राहा की आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. हे चैतन्य स्वरूप आहे. त्या चैतन्य स्वरूपात सर्व रूप चैतन्य स्वरूपाची आहेत, म्हणून सर्वांचं भलं झालं पाहिजे. असं स्वतःच्या ठिकाणी सतत चिंतन, डोळे उघडे असले की एकटे असाल तर हे चिंतन चालू झालं पाहिजे. सतत सर्वांशी बोलताना त्या भावातून बोलता आलं पाहिजे. चैतन्य भावातूनच बोलायचं, चैतन्य भावातूनच करायचं. हे लक्षपूर्वक जसं करायला लागाल तिथे विसरणार नाही. तिथे आपोआप सवय लागेपर्यंत ते केलं पाहिजे. सवय परत अंतर्मनाचा गुण आहे. म्हणून हे करत राहा. पुढच्या शिबिराला सगळे चैतन्य स्वरूपच आहेत ह्या भावात येऊ द्या आणि आनंदाने सगळ्यांना जीवन जगता येऊ द्या. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता आपल्याला ही सांगता झालेली आहे. आता काही प्रश्न आहेत, 2 प्रश्न आलेत. आणखीन कोणाला काही विचारायचं तर विचारू शकता.